हाय गाइस, डेली ब्लॉगिंग मध्ये आपलं स्वागत आहे. आज बाबा आपल्या सोबत. आज सुरुवात बाबांपासून करू. बाबा हाय करा सर्वांना. हाय 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 आहे ना. हाय. हा बाकी कसं वाटतं विचारा त्यांना. कसं वाटतं विचारा. चांगला कसं वाटतंय? बरं वाटतंय. हां हो चांगला. मग आज आता काय किती वाजले? हां किती वाजले? किती वाजलं? वाजले किती? टाइम टाइम किती वाजलं? किती सांग. तुम्ही सांगा. किती वाजलं? तुम्ही सांगा त्यांना किती वाजले. किती वाजलं? 5:30 वाजले. 5:30. 5 वाजलेत ना. आता आम्ही ब्लॉगिंग चालू करतोय सकाळपासून. तर बघू आता काय होतं. बाकी काय नाही. चला भेटू थोड्या टायमाने. बरोबर ना. आज कुठला पिक्चर बघायचा आहे? आज कुठला पिक्चर बघायचा? आज शनिवार आहे. काय पिक्चर बघायचं की नाही? कुठल्या बद्दल? कुठला पण त्याला तुम्हाला कुठला पिक्चर बघायचा आहे? कुठला होता पिक्चर? काय कसा पण दाखव, कुठला पण दाखव. का बघतो? आता मम्मीला दाखवते क्रिकेट. मम्मी कोण खेळलाय क्रिकेट मध्ये? मम्मीचा भाऊ घेतो. मम्मी एकदम खुश. दाखव बोलते. तर तिला दाखवतोय. आई पण बघतो तिकडे. आमची टीम आहे धारू 11 करून. तर त्यामध्ये हे नाही खरं. मुंबई ते लोक धारू 11 हमारा टीम का नाम. ये मामा खेल रहा है मेरा. उत्तम प्रकारे बॉलिंग कर रहा है. 3 धावा. मेरा मामा इधर है. बघा मुंबई सारख्या शहरामध्ये राहून सुद्धा धावण्याच्या शर्यतीमध्ये ते विजय होतील असे ते पाहिले. 3 धावा पूर्ण आणि त्यांच्या खात्यावर 3 4 था. बट बांध को लगा. ऐसा बांध रहता है इसको लग के पीछे आया. तो अभी मामा आर्ग्यू करेगा ये लोग के साथ. 3 डावखुरे फलंदाज. 6 बघायचं का मामाने गाजलेले डावखुरे फलंदाज. चौका मारलेला दिसतोय धारू 11नी. दिसतोय चौका मारलाय मामाने चौका मारलाय. बरोबर आहे. खूप आहेत. मी टाकायला सांगून दिली ना. टाकते हाय विचार केला तर 18 चेंडू आणि 44 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्गावरती मात्र मितेश असेल राईट आर्म ग्राउंड विकेटचा मारा. मितेश कोण? आपला दादू. नाही मग दादू आहे. दादू मितेश आपण मैदानाच्या आतमध्ये बघताय. या 11 संघाची बॅटिंग आणि गोलंदाजी सुद्धा तेवढ्याच पद्धतीची आनंद माऊली. दादू ने ओम आहे मामाची टीम. पहिलं शतक पूर्ण. दुसरं शतक घेऊन आले ते निखिल शिर्के. मम्मीचा आवाज आहे का? मम्मी धारूकोत म्हणजे कोण? माझे आजोबा. मम्मीचे पंजोबा म्हणजे आमचे खापर पंजोबा. त्यांच्या नावावरती टीम आहे. गावाला मजा आहे आमची. ती गोष्ट आहे. आता आज ती संगी प्रीमियर लीग आहे. ती पण तुम्हाला दाखवेन. तर ही ट्रॉफी भेटलेली आहे. हा बघा इथे स्वरूप आहे. इथे मामा आहे. स्वरूपला पण भेटलाय. हा बघा मामाला घातलं. आता हे स्वरूप आहे इकडे. अजून तुम्हाला दाखवतो पुढे. प्रदान केला जाईल. मी सर्वप्रथम संघ मालक याला विनंती करतो की आपले जे खेळाडू त्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी अभी मैं निकल रहा हूँ हर्षदा के अपना वेडिंग नहीं सॉरी साकरपुड़ा है. तो शुगर बॉक्स है. तो उसके लिए हम लोग अभी जा रहे हैं. तो देखते हैं अभी क्या होता है क्या नहीं. अभी फ़िलहाल तो मैं अभी यहाँ से निकल रहा हूँ. अपने पटेल मार्ट जो है उसके नज़दीकी है. तो नज़दीक है तो फिर गाड़ी बीड़ी लेके जाने की आदत नहीं. तो चल के जाएंगे और आराम से देखेंगे. फ़िलहाल तो माइक बिक नहीं रह सकता वहाँ पे क्योंकि मैं माइक यहीं रख रहा हूँ. वो भीड़ भाड़ में एक तो अपने एरिया में जा रहे हो ऊपर से ऐसे सब. तो इसकी वजह से माइक नहीं लेके आ रहा हूँ. तो पूरा वीडियो देखिए और चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब कीजिए अगर नहीं किया रहेगा तो. और अगर हॉरर स्टोरी नहीं देखा है तो जाके वो भी देख के आइए. वो मैंने आई बाबा के साथ हॉरर स्टोरी किया है. तो होप सो यू लाइक इट. और बाकी कुछ ना. अभी निकलते बाय. चलो तुम भी आओ मेरे साथ. दिखाता हो तुमको. सो गाइस अभी आता आपण निघालोय. अँड होप सो साखरपुडा आटपला नसावा कारण की 7:30-7चा टाईम आहे आणि ऑलमोस्ट 8 PM. तर त्याच्यामुळे थोडंसं गडबड वाटतं. पण बघू. तुमचा भाऊ आता लेट जायला लागला का माहिती नाही का. फटाके बिटाके तुटले म्हणून मला जरा हे वाटतं. बाकी काय नाही. सोबत चालू नाही तर मग पेट पूजा काम तुझ्या घर पूजा. चलो जाते. आणि एक गोष्ट सांगायची राहिली आज 26च्या
जानेवारी. सो गाइस त्याच्यासाठी हॅपी रिपब्लिक डे. आणि आत्तासा पोचलो मी पटेल मार्ट के आसपास. तो अभी देखते वो मैदान तो मिल गया मेरे को, तो है है देखते जाके. तुमचा नाही सर्वांचा टाकतो. आता आवाज ऐकला तो याचाच होता. ओरड ना, काय बोलत होता? कितला सायलेंट घेतलाय तरी, मनातल्या मनात झालं. मध्ये उभी राहा, मध्ये मध्ये ना भाई. हे फोटो काढ ना कोमल, हे पोच दे. हर्षदाचे हळदी लागू. मम्मी पोच दे तिकडे, सर्वीकडे बघ. हळदीला आपण हे घालायला. अजून एक इकडे बघा. थांब ना, हात खाली घे ना. इकडे बघा. जयश्रीला पण घ्या. कुठे गेली ती? याला विचार, डालमुंडी खाल्ली का? सत्ता आलोय कौस्तुभ सोबत लोकराम साईडला कुठेतरी, जे लोकधाराच्या इकडे. थोड्या वेळ फिरू अँड देन घरी. झालं आपलं साखरपुडा. होप यू लाईक दिस व्हिडिओ आणि हॅपी रिपब्लिक डे टू एव्हरीवन. आदल्या दिवशी येईल पण तरी पीस आउट. जागावर आलं आणि मी गाडीचं एन्थुसियास्टिक, म्हणजे मला गाडीचं प्रेम, ते मला हे बघण्यात मला एकदम हे वाटतं आहे. आणि माझ्याकडे पण ॲव्हेंजर आहे 157 आणि ही हालत बघून मला कसं तरी वाटतं त्या गाडीवर. दया येते. आपली गाडी नाही पण तरी बघा तुम्ही, अख्ख्या गाड्याचा भुगा करून टाकला भावाने. काय काय हागलं नसेल, काय काय झालं असेल या गाडीवर. शा भुगा केला बाई. का माहिती का त्याला, का गाडीवर राग आहे का, तो इकडे नाही आहे का, ती गाडी का नाही वापरत त्याचं काय माहीत नाही मला. पण गाडी एकदम बिकट अवस्था आणि आजूबाजूवाले पण पाणी घालत नाही त्याच्यावर. पहिले आमच्या इकडे बाबा, आमची कुठलीही सोसायटी असू द्या, तिकडे गाडी घाण असली तरी बाई पाणी बिणी लावायची. आता म्हणजे कुठल्या वस्तूला हात नाही लावत, कुठल्या ह्याला हात नाही लावत, असा विषय. का माहिती नाही, जाऊ द्या. आता मित्र गेला या बिल्डिंगमध्ये, त्याच्या गाडीची चावी द्या, तो येईल काय परत बघू.